नमस्कार, मी मंगेश कोळेकर. जर तुम्हाला फास्टनर अँड हार्डवेअर लाईनमध्ये नवीन बिझनेस करायचा असेल किंवा तुमचा फास्टनर आणि हार्डवेअर लाईनमध्ये बिझनेस असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन-नवीन व्हरायटी ॲड करायच्या असतील किंवा तुम्ही एखाद्या ऑटोमोबाईल सेक्टर, फर्निचर सेक्टर किंवा पॅनल बोर्ड मॅन्युफॅक्चरिंग किंवा इतर कुठल्याही तुम्ही क्षेत्रामध्ये काम करत असाल, तर तुम्हाला ते फास्टनर मागवायला किंवा वापरायला इझी पडतील. त्या प्रकारे मी तुम्हाला फास्टनरचं नॉलेज देतोय, की कुठला फास्टनर कुठं फिटिंग केला पाहिजे, कशा प्रकारे फिटिंग केला पाहिजे आणि फास्टनरचे वेगवेगळे प्रकार कुठल्या कुठल्या प्रकारचे फास्टनर असतात, ते तुम्हाला मी नॉलेज देतोय, की फास्टनर आपण म्हणजे आपली प्रोसिजर फास्ट होऊन जाईल त्याच्यामध्ये काम करण्यामध्ये पण आणि एखादे प्रोडक्ट मागवण्यामध्ये पण. कुठलेही क्षेत्र असू दे, तर फास्टनर तुम्हाला कंपल्सरी लागतात. म्हणजे बाय द एक्झाम्पल एखादं छोटंसं एक्झाम्पल तुम्हाला एखादं घर बांधायचंय, तर घर बांधताना तुम्हाला एखादं पहिलं कंपाऊंड मारावं लागतं. गावच्या ठिकाणी असेल तर कंपाऊंड मारला तुम्हाला खड्डे खोदून तुम्हाला अँगल हे करावं लागतात, उभे करावं लागतात. अँगल उभे करावं लागतात. अँगल उभे केल्यानंतर तुम्हाला कंपाऊंड साठी पत्रे मारावे लागतात, की कोण येऊ नये यासाठी. मग ते पत्रे मारण्यासाठी तुम्हाला एखादं पहिली सिस्टम होती. पत्रे मारताना अँगलला ड्रिल मशीन पहिले होल मारायचे, नंतर नट बोल्ट घ्यायचे, ते फिटिंग करायचं. ती खूप मोठी प्रोसिजर असायची. आता त्या मार्केटमध्ये त्या ठिकाणी सेल्फ ड्रिलिंग स्क्रू आलेत. त्याच्यामध्ये कसं एखादी ड्रिल मशीन घेतली, ड्रिल मशीनला बीट लावलं, मॅग्नेटिक बीट लावल्यावरती त्याच्यावरती स्क्रू फिटिंग केला आणि प्रेशरने मशीनला दाब हँडलने प्रेशर केलं की ते ऑटोमॅटिक फिटिंग होऊन जातो त्याच्यामध्ये. मग तुमचा त्याच्यामध्ये कसा टाइम पण वाचला जातो आणि तुमचं काम पण फास्ट होतं. त्यासाठी तुम्हाला मी आता अलग अलग प्रकारचे फास्टर आहेत ना, ते तुम्हाला मी डिटेल स्पेसिफिकेशन देऊन सांगतो तुम्हाला.